दरम्यान आरोपीनं ओलीस ठेवलेल्या 19 मुलांपैकी एका मुलीनं एनडीटीव्ही मराठीला प्रतिक्रिया दिली आणि तिनं तो सगळा थरार सांगितलाय। मुलीनं आणि एका वृद्ध महिलेनं नेमकं काय सांगितलं पाहूयात। इकडे आम्ही 9:30 ला आम्हाला एक दिवस आजचा वाढवून बोलवलं होतं। परत ब्रेकफास्ट वगैरे करून 1-2-3 वाजेपर्यंत आम्हाला आमचे ट्रायल शूट वगैरे घेतले। मग थोड्या वेळानंतर त्यांनी 3 ग्रुप केलेले, एक्झिट ग्रुप, स्टुडिओ ग्रुप आणि रिटर्न ग्रुप। आणि एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी सांगितलं कालच तुमचं संपलं, त्यामुळे ते आपापल्या गावी गेले एक्झिट ग्रुप आणि आम्ही राहिलो स्टुडिओ आणि रिटर्न। स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं आणि रिटर्नवाल्यांना म्हणजे आम्हाला वरती बसवलं होतं आणि थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला। परत अचानकच त्यांनी डोर बंद केला, सगळं बंद केलं जे काय असेल तर। आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे, आवाज होत असेल आमचा म्हणून केला। पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोरजोरात रडण्याचा खालून आवाज आला खिडकीतून। मग माझी आजी तिथे होते, तिने माझ्या आईला फोन केला, त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते। मग हळूहळू माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं। ज्यांनी किडनॅप केले ते काका तुम्हाला काय बोलत काय सांगितलं? त्यांनी पॅरेंट्सला फोन लावून सांगितलेलं की आम्हाला त्यांनी सांगायला लावलं की आम्हाला घेऊन जावा, फक्त त्यांनी पैशाची मागणी केली होती। पैशाची मागणी? तुम्हाला काय ओरडले होते? तुम्हाला काय धमकवलं? आम्ही जरा जास्ती बोललो की मारायचे आम्हाला। आम्ही वरती बसलो होतो ना, आम्ही विचारायला लागलो ना आमचं डोर लॉक आहे, तर त्यांनी बोलले की सीन सुरू आहे तसा, तुम्हाला किडनॅप केला असा सीन सुरू आहे। पण परत त्यांनी एकेकाला बोलवून पॅरेंट्सला फोन करून मला वाचवा असं बोलायला सांगितलं, तेव्हा आम्हाला रिअल कळालं। मी मुलीची शूटिंग होते ना म्हणून गेलेले, रोज यायचे मी। हो, 26 तारखेपासून आजपर्यंत येत होते। ही मुलगीचं तेच नाही, ते एकदम दंगा झाला म्हणून आम्ही मला वर बसवले पहिल्या माळ्यावर ह्या मुलांना घेऊन सरांनी, आणि मग बसलो आम्ही। आणि मग दंगा झाला, ह्या बायका सगळ्या ह्या मुलांच्या आईनं रडत होत्या, हाणून घेत होत्या। मी शंका आली, म्हटलं काहीतरी झाले, काय झालं विचारत मी ते पडदा उघडला आणि बघत होते, तर सगळीच रडत होत्या त्यांचे आईवडील मुलांचे। म्हणून मी फोन केला हिला मुलीला, तिने नीट सांगितलं मला असं असं झाले खाली आणि बॉम्ब ठेवला आहे, काय काय सांगितलं तिनं। आणि मग आम्ही 2 तास 1 तास बघत होती मी वरून, आणि यांना फोन करत होती, मुलांना उचलून दाखवत होते मी की आहेत मुलं। ज्या आई मला सांगायच्या ना, विचारायच्या, त्या मुलांना मी दाखवत। तर मुंबई पोलिसांकडून रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलाय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रोहित आर्याचा एन्काउंटर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे। रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवणं, या संदर्भामध्ये 14 सप्टेंबर 2022 रोजी एक निवेदन शासनाला प्राप्त झालेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाचं कोणताही प्रकल्प, कोणतीही योजना राबविण्याच्या संदर्भामध्ये एक विहित कार्यपद्धती आहे। या संदर्भामध्ये असं कुठलीही प्रक्रिया रोहित आर्या यांच्या या संस्थेच्या संदर्भामध्ये दिसून येत नाही। याचा संपूर्ण अहवाल आल्याच्या नंतर आपल्या समोर आम्ही तो ठेवू। दरम्यान पवईमध्ये झालेल्या रोहित आर्याच्या एन्काउंटर नंतर आमदार दीपक केसरकर यांची आज 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। त्यांच्यावरती होणाऱ्या आरोपांवर आज ते स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे। काल एन्काउंटर नंतर दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली होती, पाहूयात। घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। रोहित आर्या हे एक स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम चालवत होते, सामाजिक कार्यकर्ते होते, परंतु त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलून मुलांना ओलीस धरणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हा पुढचा प्रकार उद्भवलेला असावा।